बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी अमरावतीतनं येते। अमरावतीच्या मोर्शीवरून मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयारांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलंय। महिलांच्या दिसण्यावरून त्यांनी टिंगल उडवली आहे। मुलींच्या दिसण्याच्या स्तरावरनं त्यांनी वादग्रस्त वर्णन केलंय, विधान केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे या अशा लोकप्रतिनिधींना पदावर राहण्याची, काम करण्याची खरंच गरज आहे का असा सवाल उपस्थित होतो। भेटून राहिली नाही, कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुद्धा हेवळली भाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ भांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। आणि वादग्रस्त विधानानंतर आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी काय वक्तव्य केलंय, काय प्रतिक्रिया दिली पाहूया। तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतंय। महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत। अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं। ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही। आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।